नमस्कार. महाराष्ट्रात दोन गोष्टी मला अजून कळल्या नाही की का प्रख्यात आहेत. पहिली एक गोष्ट म्हणजे क्रिकेट आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजकारण. हे बऱ्याच लोकांना समजतच असं नाही, पण इंटरेस्ट प्रचंड असतो. प्रश्न पडतो कधी कधी, ह्या दोन गोष्टी न शिकवता समजल्या जातात. ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर प्रचंड उत्साह असतो, आणि खास करून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये. म्हणजे मीही एका गावाच्या रुई छत्रपती, एक गावाच्या म्हणजे माझं गावाचं नावच आहे रुई छत्रपती ग्रामपंचायतचा मी विद्यमान सदस्य आहे, निवडून आलेला ग्रामपंचायत सदस्य. आणि मग मी ते इलेक्शन फार जवळून पाहिलं, निवडणुका जवळून पाहिल्या, आमदारकीच्या काही पाहिल्या, खासदारकीच्या पाहिल्या, नगरपालिकेच्या पाहिल्या, महानगरपालिकेच्या पाहिल्या. तसाही माझाही आवडीचा विषय राजकारण आहे. राजकारण म्हणण्यापेक्षा एक देशहित जर करायचं असेल तर समाजाची काही माध्यमे तुमच्या हातात असली पाहिजे. आणि त्याच प्रकारे जर तसं मी पॅरलल एवढ्यासाठी बोलतोय की अलीकडच्या काळामध्ये यूट्यूबवर बरेच लोक ऐकतात, म्हणून आम्ही काही अलीकडच्या काळामध्ये यूट्यूबवर बरेच मंडळी काही ऐकत असतात, आणि म्हणून त्यांच्याशी मुक्त हस्ते असा संवाद मी साधत असतो. एक गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून सांगायची, क्रिकेटचं सुद्धा तसंच आहे. पूर्ण भारताचे टीम मिळून 11 जण खेळतात. 29 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश मिळून संपूर्ण देशभर लोक क्रिकेट खेळताना मला दिसतात. मग ती पुणे मुंबई सारखे मोठी शहर असू द्यात किंवा ग्रामीण भागातलं छोट्यातलं छोटं गाव असू द्या, राजकारणाचंही तसंच आहे. मग राजकारण हे या देशाची परंपरा आहे. आपला देश 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वतंत्र झाला. सुमारे 150 वर्ष 1600 साली इंग्रज आपल्याकडे व्यापारासाठी आले आणि राज्यकर्ते बनले. इंग्रज राज्यकर्ते बनले. मी थोडं इतिहासात पलीकडे जाऊन काही गोष्टी सांगू इच्छितो. प्रगती कुठे आहे सांगा ना, प्रगती कुठे आहे? ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापार करण्यासाठी आली आणि राज्यकर्ती बनली. फोडा आणि तोडाचं राजकारण त्यांनी अनुभवलं. त्यांनी ओळखलं या ठिकाणी एक संध लोक नाही आहेत, आपापसात भांडतायत. त्याचा फायदा त्यांनी घेतला. त्यावेळेस त्यांनी हिंदू मुस्लिमांमध्ये दंगे घडून आणले, जातीजातीमध्ये तेढ निर्माण केली, आणि मग दोन भांडणं करायला लागले की यांचा फायदा इंग्रजांना झाला. पुढच्या काळामध्ये जहाल नेतृत्व निर्णयास आलं. ॲलन ह्यूमच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, आणि काँग्रेस पक्ष सुरुवातीच्या काळामध्ये जहाल विचारांनी प्रेरित झालेला पक्ष होता. लोकमान्य टिळकांचं नेतृत्व सुरुवातीच्या काळामध्ये पक्षाला लाभलं. त्यानंतर 1920 मध्ये गांधीयुग सुरू झालं. गांधीजींनी नेतृत्व हातात घेतलं. मवाळ दृष्टिकोनातून काँग्रेस काम करू लागली, आणि मग अशा प्रकारे सामाजिक दृष्टीने काही गोष्टी घडत गेल्या. 1942 साली एवढे मवाळ गांधी सुद्धा म्हटले चले जाओ. 47ला भारत स्वतंत्र झाला. 50ला भारताची स्वतंत्र राज्यघटना अंमलात आली. 26 जानेवारी 1950 या दिवसापासून भारताची स्वतःची अशी एक आपली राज्यघटना, आणि त्याला सार्वभौम राज्यघटना म्हणून जगाने मानलेली लोकशाहीची सर्वात मोठी जी राज्यघटना आहे. लोकांनी सुरू केलेलं राज्य. अब्राहम लिंकनने कदाचित व्याख्या सांगितली असेल. मी तर एवढं सांगतो, 18 पगड जातीला, विविध जाती धर्मांना, विविध भाषा आणि प्रांतिक संरचना असणाऱ्या अखंड भारताला जर एकत्र करून घ्यायचं असेल तर ते आपल्या संविधानामध्ये, ते आपल्या घटनेमध्ये ताकद आहे, आणि त्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. कारण घटनेने सर्वांची ताकद, सर्वांचे अधिकार, सर्वांची कर्तव्य अतिशय स्पष्ट आणि ठळक सांगितलेली आहेत. लिखित स्वरूपाची आपली घटना आहे. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आपल्या देशामध्ये झाल्या. 50ला नेतृत्व सुरू झाल्यानंतर पंडित नेहरूंनी सुरुवातीला पंचशील योजना आणली. त्यामध्ये देशाचं राजकारण कसं करायचं हे सांगितलं. बारकाईने त्याचं नेतृत्व केलं. 62 साली आपल्यावर आक्रमण झालं, आपण ते परतून लावलं. 71ला आक्रमण झालं, तेही आपण परतून लावलं. 80 मध्ये नेतृत्व राजीव गांधींच्या हातात आलं. त्यांनी देशाचं 84 साली इंदिरा गांधींनी पुन्हा एकदा राजीव गांधींनी आणि इंदिरा गांधींनी देशाची सत्ता हातात घेतल्यानंतर आधुनिक क्रांती केली. त्यावेळेस त्यांनी केलेले परमाणु चाचणी असेल किंवा संगणकाची क्रांती असेल, त्यानंतर पुढच्या काळामध्ये अतिशय प्रगती होत गेली. 91 साली याच देशामध्ये, याच राज्यामध्ये, याच भारतामध्ये जागतिकीकरणाचा ठसा उमटवला गेला. परदेशी कंपन्यांना भारतामध्ये मुबलकता दिली. राजकारणाबरोबर जसं आपण विचार करू शकतो तशा अनेक गोष्टी त्या काळात शिकल्या. पण किती लोक आज तसा अभ्यास करतात? किती लोकांना काँग्रेसचा इतिहास माहीत आहे? किती लोकांना भारतीय जनता पार्टीचे पाळमुळं आणि त्यांचं केलेलं तत्वज्ञान माहीत आहे? किती लोकांना तत्व आणि पक्ष कळतो? किती लोकांना समजतो?
बारकाईने जर अभ्यास करायचा झाला तर प्रवेश सहज होऊ शकतो, पण निष्ठा आणि त्यासाठी आपलं प्राणांची आहुती देणारी आज किती मंडळी आहेत, किती लोकांना या प्रश्नांची जाण आहे, लोकांची गरज आहे, माहीत आहे, लोकांसाठी काय केलं पाहिजे याचे कार्यक्रम आहे. किती पक्षांकडे असतो नाहीये, केवळ सत्ता हासिल करायची आणि सत्तेत राहून आपले स्वतःची घरं भरायची हा जर स्वप्न कोणी पाहत असेल तर त्या राजकारणाला काही अर्थ नाही. त्यामुळे लोकांची डोकी फोडण्याची काम होतील, डोके ठिकाणावर आणण्याची कामं होणार नाहीत, हे ह्या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. बारकाईने अभ्यास केला तर तुम्हाला मी आज एक गोष्ट इथे सांगू इच्छितो. राजकारण कसं घडतं. आज अमेरिकेमध्ये काळा गोरा भेद मिटवण्यासाठी अब्राहम लिंकनने जे काळजी केली, जे काय लिहिलं, जे काय मांडलं, जे काय सांगितलं, ते तिथून पुढच्या काळामध्ये तिथे झालं आणि शेवटी त्यांनी ती यादवी शमवली. राजकारणामध्ये एक गांधीजींनी शब्द उपोषण सुरू केल्यानंतर संपूर्ण देश शांत होत होता. आता अशी ताकद कोणामध्ये आहे की एक व्यक्ती पुढे येऊन संपूर्ण देश शांत होऊ शकेल. याही गोष्टींचा बारकाईने नीतिमूल्यांचा विचार केला पाहिजे. ती गोष्ट फार मोठी आहे. राजकारणाला सहज समजू नका. प्रवेश जरी सहज करत असाल तरी ते सांभाळणं आणि टिकवणं फार अवघड गोष्ट आहे. एकदा राजकारणात कोणीही प्रवेश करू शकतो. ज्ञान, तप, त्याग अशा गोष्टी प्रवेशासाठी असतात, पण त्या कंपल्सरी नसतात. राजकारण हे संख्याबळावर अवलंबून असते. त्यामुळे संख्या हे स्वतंत्र मूल्य समजून प्रवेशद्वार उघडे करावे लागते. ज्यांना उद्योग, काही उपजीविकेसाठी काही करता येत नाही ते पूर्ण वेळ काही बहादर राजकारण करतात आणि काही करत नसल्यामुळे कुटुंबाच्या उदरभरणासाठी पूर्ण वेळ गैरव्यवहार करतात. म्हणजे कधी कधी प्रश्न पडायचा की त्या काळात सुद्धा काही राजकारणी हे उत्तम संसदपटू होतेच, पण ते तेवढे कायदेपंडित होते. ते कायद्याच्या ठिकाणी कायद्याचा अभ्यास करायचे, वकिली करायचे आणि मग जाऊन लोकशाहीमध्ये राजकारण करायचे निस्वार्थीपणे. आत्ताची मंडळी राजकारणाला सुद्धा व्यवसाय मानतात. मी फार स्पष्टपणे आज एवढ्यासाठी बोलतोय की राजकारण ही फार चांगली आणि एक अभ्यासपूर्वक अशी गोष्ट आहे. प्रत्येकाने जरूर करावी, परंतु त्याच्यामध्ये कुठलाही स्वहित नसावं. राष्ट्रहित आणि समाजहित या दोन गोष्टी जर उराशी बाळगल्या आणि स्वप्रेरणेसाठी, स्वतःच्या उदरभरणासाठी, कुटुंबासाठी, घरच्यांसाठी जर एखादा चांगला व्यवसाय निवडला तर तुमच्या हातून खूप चांगली कार्य घडतील. याचा जरा विचार करा ना. माझा मुलगा राजकारणात आहे म्हणून कदाचित जर तुम्हाला अभिमान असेल तर त्याचा आम्हालाही अभिमान आहे. राष्ट्रासाठी तुम्ही तुमचं आयुष्य समर्पित केलं. मिलिटरीमध्ये, सैन्यामध्ये, नेव्ही, एअरफोर्स यामध्ये जाऊनच देशाची सेवा करता येते का? नाही. आजही काही काही देशांमध्ये आर्मी नाही. स्वित्झर्लंडमध्ये आर्मी नाही. तिथला प्रत्येक माणूस आर्मी आहे. म्हणजे काय? प्रत्येकाने आपल्या राष्ट्राची जबाबदारी घ्यायला नको का? तशा प्रकारे तुम्ही एखाद्या पक्षात असाल तर तुम्ही त्या पक्षांच्या तत्वांशी एकनिष्ठ राहा. बरीच मंडळी भेटतात, त्यांना विचारलं नाही तुझ्या पक्षाचा उद्देश काय? काही माहीत नाही. फक्त तत्व, सत्ता, हा मोठा तो मोठा, याचं कुटाळा कर, त्याच्या कुटाळा कर, एका ठिकाणी बस, पारावर गप्पा मारीत बस. त्यांना काही फरक पडत नाही. लोक इथं बसून म्हणतात पंतप्रधानाचं जरा चुकलंच बरं का, मुख्यमंत्र्यांनी असं करायला नाही पाहिजे. अरे तुझ्या निर्णयाला, तुझ्या मताला कोण विचारतो बाबा? तू काय काम केलं? त्यांचं चुकलं मान्य आहे, तू काय केलं? दुसऱ्याला नाव ठेवणं सोपं आहे, पण स्वतः काहीतरी करून दाखवणं फार अवघड आहे. याचं एक उत्तम उदाहरण मला माझ्या जिल्ह्यातून द्यावं असं वाटतं. अरे ज्या अण्णा हजारेंनी आपल्या आयुष्यभर मंदिरात राहिले, त्यांनी राळेगण सिद्धीचं नंदनवन केलं. पोपटराव पवारांनी हिवरे बाजार आपल्या गावाला पूर्ण कुटुंब बनला आणि त्या गावामध्ये तांबड्या मातीमध्ये हिरवा बाजार ज्यांनी उभा केला ते पोपटराव पवार हिवरे बाजार गावचे सरपंच झाले आणि एक आदर्श सरपंच होऊन जगामध्ये कीर्ती मिळवली. अशी माणसं या महाराष्ट्रात, या राज्यात तयार झाली, याचा मला अभिमान आहे. खूप अभ्यासपूर्वक आणि खूप बारकाईने विचार केल्यानंतर अनेक पक्ष या राज्यामध्ये आहेत. चिंतन मनन केल्यानंतर असं लक्षात येतं प्रादेशिक पक्षही भरपूर आहेत. प्रत्येक पक्षाला तत्व असतीलच असं मी म्हणत नाही, परंतु प्रत्येकाची मूर्तमेढ प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. 1885 साली त्या पक्षाची स्थापना झाली. भारतीय जनता पार्टी जनसंघ त्या माध्यमातून निर्माण झालेला पक्ष आहे. द्रविड मुन्नेत्र कळघम AIDMK हाही पक्ष आहे. प्रादेशिक पक्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा पक्ष आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आता राष्ट्रीय पक्ष आहे. तो राष्ट्रीय आहे, तो काय प्रादेशिक होऊ शकत नाही. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये बिहारमध्ये सुद्धा JDU आहे, जनता दल आहे. पण पंजाबमध्ये अकाली दल आहे. इकडे महाराष्ट्रामध्ये अजून जर आपण पाहिलं काही अनेक पार्ट्या नवनवीन तयार झालेल्या आहेत. परंतु राष्ट्रीय राजकारणामध्ये TDS असेल, त्यानंतर आंध्र प्रदेशमधली पार्टी असेल, तेलुगू देशम पार्टी असेल, त्यानंतर तामिळनाडूमधले दोन पार्ट्या AIDMK आणि AADMK ह्या दोन पार्ट्या आहेत. त्यानंतर कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची सरळ लढत आपण पाहिली. अशा अनेक पक्ष निर्माण होतील पुढच्या काळात ते असतील. पक्षांबद्दल मी एकदा सविस्तर बोलणारच आहे, कारण की पक्षाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने देशाची सेवा घडू शकते, त्यात तिळमात्र शंका नाही. पण राजकारण प्रवेश करत असताना तुम्ही स्वतः ठरवा. भूतकाळी कोणी जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला ना तर गांधीजी, सावरकर,
लोकमान्य ही माणसं होऊन गेली, त्यांनी आपलं वलय निर्माण केलं, त्या वलयामध्ये लोक त्यांच्या समरस झाली, पण एकाच दृष्टीसाठी. टिळकांचं नेतृत्व जहाल होतं. त्यांनी सांगितलं गोळीबाराचं उत्तर मी गोळीबारात देईन. जहाल झालं पाहिजे. गांधीजी म्हणले नाही, आपल्याकडे शस्त्रसाठा नाही, आपण सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर माझा विश्वास आहे. टॉलस्टॉय गांधींनी वाचले होते, त्यांनी ते जवळून पाहिलं होतं, म्हणून त्यांनी ते सांगितलं आणि मग देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. शैली कदाचित वेगळी असेल, मार्ग वेगळा असेल, पण स्वप्न मात्र एकच होतं की माझा भारत देश स्वतंत्र झाला पाहिजे. एवढं मोठं उराशी ध्येय बाळगून ते स्वतंत्र मिळालेले आपलं हे स्वातंत्र्य आहे. असं सहजासहजी मिळालं नाही बाबांनो. आज आपल्याला गरज आहे सुराज्याची. आज तुम्ही राजकारण प्रवेश जरूर करा, पण एक काम ठेवा. आजही आपल्या देशामध्ये सिंचनावर प्रचंड काम झालं पाहिजे, शिक्षण क्षेत्रावर प्रचंड काम झालं पाहिजे. अनेक मुलं अजूनही शाळेत जात नाहीत. उगाच काहीतरी पेपरमध्ये बातमी येण्यासाठी किंवा एखादा फोटो काढण्यासाठी किंवा व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर अपलोड करण्यासाठी जर कोणी सामाजिक कार्याचा पुळका घेऊन काम करत असेल, तर सावरकरांचं एक वाक्य मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटलंय, हे घेतले ना व्रत आम्ही अंधतेने. आपल्या बायकोने विचारलं, अहो तुम्ही हे गोणपाटाची गोणी घालून काय आलात आणि तुम्ही परत कधी येणार? त्यावेळेस सावरकरांनी सांगितलं, मी हे व्रत अंधतेने घेतलेलं नाहीये, मला माहित नाही मी येईल की नाही, पण मी या देशाला स्वातंत्र्य मिळूनच परत येईल. एवढं मोठं त्याग होता त्या माणसांचा. अरे अशी माणसं या राष्ट्रामध्ये निर्माण झालीत, या समाजामध्ये घडलीत, आणि म्हणून आपण आज एवढं सुबुद्ध आहोत. आज आपण एवढं सुबत्त जीवन जगतोय, त्याचं खरं कारण आहे ह्या माणसांनी दिलेला त्याग, ह्या महापुरुषांनी केलेलं समर्पण. आणि आज सुद्धा भारताला जर 21व्या शतकात महान देश करायचा असेल, तर व्यासपीठावरून मला एक गोष्ट सुशिक्षित, अतिशय नितड्या छातीच्या तरुणींना मला आव्हान करायचंय. तुम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहात. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे. नवीन घटना दुरुस्तीमध्ये राजीव गांधींनी 18 वर्षाच्या मुलाला मतदानाचा अधिकार दिला, 21व्या वर्षी त्याला लग्नाचा अधिकार दिला, पण त्याच्या आधी देशाचा गाडा चालवण्याचा अधिकार दिलेला हे विसरता कामा नये. का दिला? कशासाठी दिला? तुम्हाला स्वतंत्र विचारसरणी आहे. या देशामध्ये आजही अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना एकत्र करा, प्रश्न सोडवा. वसंतदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, खूप लोकप्रिय नेते होते, काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. समाजात त्यांनी काम केलं, राष्ट्र उभं केलं, पण दादा 7वी पास होते. समज किती मोठी होती पहा बरं का. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी आपल्या गावामध्ये तलावामध्ये त्या छोट्याशा नाल्यामध्ये बंधारा टाकण्याचं काम सुरू केलं आणि जलसंधारणाच्या कामातून दादांनी पुढे सहकार उभा केला आणि मग हजारो माणसं उभी केली, नेतृत्व उभं केलं. अरे 7वी पास माणसाने 1982 साली निर्णय घेतला आणि खाजगीकरण मेडिकलमध्ये करून आज मेडिकल कॉलेज मोठ्या दिमाखात वावरतात. त्याच्यामध्ये दादांची दूरदृष्टी आहे. आज अशी माणसं व्हायला पाहिजे. यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं की मला या पंचायत राज्याची योजना आखली पाहिजे. ती योजना आखली, राबवली, घडवली, मग कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलं. अशी माणसं या देशामध्ये झाली. खूप तत्वज्ञान आणि खूप ज्ञानी माणसं, राजेंद्र प्रसाद असतील, सर्वपल्ली राधाकृष्णन एवढे ज्ञानी होते की त्यांचं नेतृत्व पाहून लोक तिथे नतमस्तक होत होते. किती मोठे ज्ञान माणसाला असू शकतं. यामध्ये इंग्लंडला जेव्हा जेव्हा ते गेले, रशियाला गेले, तिथले राष्ट्राध्यक्ष, तिथले प्रमुख त्यांचे भाषण चालू असताना जर कधी मध्ये आले तर मागच्या दरवाजाने प्रवेश करत होते की का, तर त्यांच्या भाषणाचे लिंक तुटायला नको म्हणून, त्यांचे विचार तुटायला नको म्हणून. आता कोणत्या राजकारण्यांची भाषणं ऐकून तुम्हाला एवढं मंत्रमुग्ध व्हावं असं वाटतं? उथळ भाषणं आणि केवळ जातीपातीवर केलेली भाषणं जर भडक असतील तर तुम्ही स्वतः सांगितलं पाहिजे, थांबा, आम्हाला हे नकोय, आम्हाला ती भाषणं पाहिजेत. मी ऐकलंय, मी स्वतः पाहिलंय, प्रमोद महाजनांनी केलेली लोकसभेतली भाषणं, चंद्रशेखर माजी पंतप्रधानांनी केलेली लोकसभेतली भाषणं, अटल बिहारी वाजपेयींनी केलेली भाषणं, इंदिरा गांधींनी जाहीर केलेली भाषणं, मनमोहन सिंगांनी मुद्देसूद पण मांडलेले काही कमी बोलले त्या आयुष्यात, पण जे बोलले ते मुद्देसूद बोलले आणि मार्मिक बोलले. वक्तृत्व सगळ्यांमध्येच असेल असं नाही बाबांनो. पण एक लक्षात ठेवा, शब्दाला अर्थ तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा तो शब्द त्या समोरच्या सभेच्या हृदयात भिडतो. त्या हृदयामध्ये, त्या गोष्टींमध्ये तुमची ताकद निर्माण करायची जर क्षमता कोणात असेल तर वर्तमान काळात राजकारणामध्ये प्रचंड स्कोप आहे. परंतु विचार पक्का पाहिजे, मुत्सद्दीपणा पाहिजे, आणि मग तुमच्या राजकारणाला अर्थ आहे. गावनिहाय पक्ष आणि कार्यालय काढून अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यवाही होऊन काही होत नाही. तुम्हाला जर तुमची स्वतःचे नियोजन करायचं असेल, घराकडे दुर्लक्ष न करता, मुलाबाळांच्या शिक्षणाची कमीत कमी आबळ न होऊन देता, जर तुम्ही स्वतःचं नियोजन केलं, राजकारणात प्रवेशामुळे जर तुमच्यात आधी तुम्ही जे आहेत त्यापेक्षा जर तुम्ही चांगले होणार असेल तर तुम्ही अवश्य प्रवेश करा. स्वतः एक आदर्श बना आणि मग मात्र देशाचं भविष्य उज्ज्वल करा. भारत हा विकसनशील देश आहे आणि त्याला विकसित करण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये एक भारतातले सर्वात नामचीन उद्योगपती
मुकेश अंबानींचं भाषण मी ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की जे 300 वर्षामध्ये भारत बदललेला आहे तो पुढच्या 30 वर्षामध्ये बदलणार आहे. म्हणून आत्ताचं जे नेतृत्व आहे ते जागतिक नेतृत्व असेल. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.